नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि ऑल्सो टू माय न्यू ब्लॉग. तर मंडळी, पावसाळा चालू झालेला आहे आणि सगळीकडे हिरवगार वातावरण झालं आहे. तर बाईक राईड तो बनत आहे. सो मी आणि माझे मित्र चाललो आहोत बाईक राईडला. तर आम्ही सगळे चाललो आहोत अष्टविनायक गणपतीचे दर्शन करायला. असे तर 8 अष्टविनायक गणपती आहेत, बट हे सगळे गणपती एका राईडमध्ये पॉसिबल नाही आहे. सो आम्ही डिसाईड केलं आहे की हे 3 पार्टमध्ये करायचं. सो आज पहिल्या राईडमध्ये मी कवर करणार आहोत महाड आणि पालीचे गणपती. सेकंड राईडमध्ये आम्ही कंप्लीट करणार आहोत लेण्याद्री आणि ओझरचे गणपती. आणि थर्ड राईडमध्ये आम्ही 4 अष्टविनायक गणपती जे प्रॉपर पुणे सिटीमध्ये आहेत. तर चला जर्नीला सुरुवात करू. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तर मी माझ्या जर्नीला सुरुवात केली. ही माझी सवारी. मेन गोष्ट तर राहिली रेनकोट राहिला. रेनकोट घरी धावपळ. काय बघू इथून व्ह्यू बघ ना. हां ठीक आहे. हां म्हणजे तू खाली नाही बघणार आहे ना आता थोडा बघेल ना. म्हणजे तू तुझा डिस्प्ले चालू राहणार आहे ना कंटिन्यू. हां मग सारखं सारखं मध्ये बघत ना. तर हे दोघं आहेत. हे मागे तुम्ही ह्याच्या लग्नाचा ब्लॉग तर बघितलंच असेल. तर आता आम्ही चाललो आहे बाईक राईडला. तर यांनी गोप्रो आणलं आणि पुन्हा सेटअप केलं आहे. आणि माझ्या हेल्मेटला लावलं आहे ॲक्शन कॅमेरा लावला आहे. ठीक आहे. हां वर्ष काय वर्षभर नाही केलाय काय सेट. वरच्या वरने सेट केलं आहे आम्ही कधी. आणि भावाला पावसाळा पहिली गोष्ट आवडत नाही आणि पावसाळ्यासाठी आम्ही राईड करतो इथे. तर या 2 गाड्या आहेत. एक ह्याची आहे होंडा CBX 200 आणि भावाने सध्या नवीनच लाईट ॲड केले आहेत त्याच्या गाडीच्या सेटअपमध्ये फुल एकदम. ठीक आहे. तर रस्त्यावर मी जर्नी सुरू करू. आता 2 काय बोलतो गणपती बाप्पा मोर्या. तर मंडळी 2 जणांना पिक केलंय आणि 2 जण आहेत ते कुठे चेंबूरला पिक करणार ना आपण त्यांना. सीन असं आहे की ते अजून त्यांना फोन केला तर ते उठलेच नाही आहेत. त्यांना आम्ही आता सांगितलं की आम्ही 20 मिनिटात तिकडे पोहोचू. पण मला वाटत तर नाही आहे तिथे पोहोचतील. तुझा हेल्मेटचा सेटअप दाखव रे. हा प्रॉपर गोप्रो सेटअप. हां पण कंटिन्यू याला वायर लावायला लागेल चार्जिंग पॉवरसाठी. सलाईन लावायला लागेल. हे आमचे सेकंड रायडर. तर मंडळी एक छोटासा कांड झालाय. आम्ही पनवेलपर्यंत आलो आणि सगळ्यांच्या गाड्या एकदम ठीकठाक चालू होत्या. बट अचानक काय माहिती गाडीमध्ये फॉल्ट आला आणि एक गाडी बंद पडली. आणि हे भाई फुल एकदम इंजिनला वगैरे हातबीत लावून एकदम चेक करते की काय झालंय. अजय आता एक डाऊट आहे मला. एक डाऊट आहे. थांब ना. अरे एक डाऊट आहे. ऐक तरी. तुझ्या फ्यूजला हात लावलाय, ज्या पार्टला हात लावलाय मागाशी त्यांनी तो लावला. काय वर्क करतो. त्यांनी इकडे कुठेतरी हात लावला. आता काय माहिती काय याला. ही आमची गाडी बंद पडली आहे इथे. पनवेलला येऊन आम्ही अटकलोय. प्रदीप का भारी पाऊस पडतोय ना. बघा गोवामध्ये एक स्टंट केलेला तो इथे रिपीट करणार आहे. बॅकअप असं आहे की गोपाल सरांचा भाचा दुसरी बाईक घेऊन येतोय आणि आम्ही इथूनच जर्नी कंप्लीट करणार आहे. तर मी गाडी साईडला लावून आम्ही आता नाश्ता करायला जाणार. सगळे मस्त इडली वडा सांबार. मंडळी अशा प्रकारे आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि नवीन गाडी आली आहे ही आमची. आता आम्ही आलो आहोत महडच्या वर्धविनायक गणपती मंदिरात. तर त्याचं दर्शन घ्यायला. खूप छान दर्शन झालंय गणपती बाप्पाचं. आता आम्ही चालू आहे नेक्स्ट स्टॉप पालीला. मंडळी आम्ही आता पोचलो आहोत पालीमध्ये.
महाडपासून पाली 35 किलोमीटर होतं आणि आम्ही इथे 1 तासात पोहोचलो आहे ना. किती तासात पोहोचलो आपण इथे? 1 तासात पोहोचलो. हा ड्राईव्ह याने केलं इथं. नाही चला. हा प्रदीप, दर्शन कसं झालं? मस्त स्मूथ एकदम स्मूथ काय एकदम स्मूथ. त्या थोडंसं असं आतमध्ये असं लगेच असं. हा आता ठीक आहे. प्रकारे महड आणि पाली या 2 अष्टविनायक गणपतीचं दर्शन झालंय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढचे 2 अष्टविनायक गणपतीसोबत. ठीक आहे, चलो चलो बाय 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 बाय. मी घरी सांगितलं पाणी पडेल तर. चला सर बाय. चले प्रदीप. हा हा